हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ आणि जय सरस्वती माता. तर मी आज सरस्वती मातांचं नाव का घेतलं आहे? विद्येची देवता सरस्वती माता आणि आपल्याला मुलांचे प्रोजेक्ट बघण्यासाठी, जे की मुलांना ज्ञान घडवते, त्यांना बुद्धी विकास करते, तर ती सरस्वती माता आणि त्याच शाळेमध्ये आपल्याला आज जायचं आहे. पण त्या अगोदर आहे ना, आपल्याला छान असा घरी प्रत्येक स्टुडंटला त्यांच्या मिसनं, त्यांच्या टीचरनं एक प्रोजेक्ट बनवायला सांगितला. जसं की वेदिकाला आहे इंडिपेंडन्स डे, म्हणजे तिरंगाचं जे आहे तर त्याचं आपल्याला काहीतरी दाखवायचं आहे. गेटवे असा आहे आणि तो जो आपल्या इंडियामध्ये आहे तर तो जसा बनवायचा आहे. आणि तो प्रोजेक्ट मी बनवला, माझा आवडला नाही, त्यांच्या पप्पाने बनवायला सुरुवात केली. तर आहे ना, हा श्रेयांश जो आहे याला मोबाईल दिलं तर हा आमची कामं आम्हाला सुधरू देतो. त्याच्यामुळे याला मोबाईल दिल्याशिवाय नाही इलाज आहे. आणि बघा कसा बघतोय. खरं तर चुकीची सवय आहे, मलाही कळते, आणि तुडतो जीव याला मोबाईलपासून लांब ठेवावं, पण तो काय लांब राहत नाही. आता आहे ना, मी अगोदर याला पेंटिंग वगैरे दिलं होतं, पण पेंटिंग यांना आवडलं नाही म्हणून कलरचा परत त्यांनी कागद घेतला आणि कागद बसले चिटकवत. आणि मी खरं सांगू का, मला पेंटिंग करायला फारसं असं काही जमत नाही. तर आहे ना, फिनिशिंगचं जे काम म्हणतो ना आपण, तर ते वेदिकाच्या पप्पांनी केलेलं आहे. आणि हे ज्या कांड्या आहेत, जे खांब म्हणतो आपण, तर ते छान पद्धतीने मी बनवले होते आणि त्यांनी छान चिटकवून दिले. कारण की मी चिटकत होते, माझ्याकडून चिटकत नव्हतं. तर आहे ना, फायनल लुक जो आहे तो असा आहे आपल्या गेटवे इंडियाचा. आणि तो आता वेदिकाला छान प्रेझेंट करायचा. सगळे पेरेंट्स येऊन विचारणार, तर त्यावेळेस ती तिला सांगणार, तिचं नेम सांगणार, जे प्रोजेक्ट जे आहे त्याविषयी माहिती सांगणार असं आहे. आणि फायनली आम्ही पोहोचलो शाळेमध्ये आणि पहिलाच प्रोजेक्ट जो दिसला तो होता क्लिनिकचा. हॉस्पिटल होतं आणि त्याचे पप्पा डॉक्टर आहेत म्हणून त्याने ते तसं दाखवलं होतं. प्रत्येकाचं वेगवेगळा असा प्रोजेक्ट होता आणि मला खरंच खूप खूप जास्त आवडला. आणि हा बघा, मनी पॅक आहे, यामध्ये पैसे सेविंग करू शकतो. तर आहे ना, असं होतं, काही मुलांनी असे प्लॅन्ट्स दाखवले होते. आपले जे हिंदू संस्कृतीतील आपले जे सण आहेत, जे की महत्त्वाचे असतात, जसं की दिवाळी असेल, महाशिवरात्री असेल, गणेश चतुर्थी असेल, गुढीपाडवा असेल, यांसारखे फेस्टिवल्स दाखवले. त्यात ही जी स्टुडंट आहे, हिने ना छान असं आपण जे काही आपण किराणा स्टोअरमध्ये ठेवतो, तर त्याची मापं कसे काढायचे, कितीचं माप आहे, काय आहे, त्याविषयी ती सांगत होती. आणि ही स्टुडंटसुद्धा अशीच माहिती सांगत होती की तिने कशाबद्दलचा प्रोजेक्ट बनवला आहे. आणि बघा, घाबरत नाही आहे, त्यांच्या चेहऱ्यावरती भीती नाही, उलटी ते सांगतायत आमचा प्रोजेक्ट बघा कसं आहे. आणि ते पूर्ण माहिती त्यांना इंग्लिशमधून द्यायची होती आणि ते देत होते. श्रेय आमचा थांबत नव्हता, बाहेर जात होता. आणि घरी तरी कोणापाशी ठेवणार, असंच होतं. फक्त पेरेंट्स असले ना मुलांना सांभाळायला, आजी वगैरे कोणी असेल, तर आपण आपली कामं मोकळी करू शकतो. मुलांसाठी आपण काहीतरी घ्यायचं असेल किंवा त्यांच्या शाळेचं काही काम असेल तर आपण मोकळ्यापणाने जाऊ शकतो. पण कुठेही जायचं असेल की स्त्रीला सोबत न्यावंच लागतं. आणि हा आहे वेदिकाचा प्रोजेक्ट. ती सांगत होती मम्मा हे ते असं. पण आहे ना, तिला मी बोलली प्रत्येक पेरेंट्स येईल त्यांना चांगलं, म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रेझेंट कर, तुला जसं मी शिकवलं आहे तसं. आणि प्रयत्न चालू होता. शेवटी फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि मलाही छान वाटलं. कारण की असे प्रोजेक्ट्स आमच्या स्कूलमध्ये त्यावेळेस नव्हते, पण आत्ता जे इंग्लिश शाळेचे जे नियम आहेत किंवा आपले जिल्हा परिषदला सुद्धा असतील, माहीत नाही नवीन आले असेल तर, पण हा एक्सपिरियन्स माझा तर फर्स्ट टाईम होता. आणि वेदिकामुळे तो मला बघायला मिळाला, श्रीलाही बघायला मिळाला. तोचे चेहऱ्यावरचे हावभाव, एक्सप्रेशन जे होते ते एकदम छान होते. आणि मुलंही काही ना काही शिकतात एकमेकांचं बघून. प्रत्येकाने काही ना काही आपल्या हिंदू संस्कृतीविषयी दाखवलं होतं, आपल्या नेचरविषयी दाखवलं होतं. आपले जे देवदूत असतील किंवा बॉडीचे जे नेम्स असतील, अशा बऱ्याच गोष्टी, प्रत्येकाचं फ्रूट्सचं, बऱ्याच जणांचं म्हणजे वेगवेगळं प्रोजेक्ट होता. आणि खरं सांगू का, नेक्स्ट टाईम मी वेगळं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करेल. मुलांना खरंच हे बघून खूप भारी वाटते. आणि मी सांगते की प्रत्येक विद्यार्थ्यांच्या, प्रत्येक स्टुडंटच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच खूप भारी होता. आणि त्यांचा आनंद का भारी होता तेही सांगते. त्यांनी प्रोजेक्ट बनवला होता आणि ते इतरांसोबत शेअर करत होते, म्हणजे दाखवत होते, ते सांगत होते, प्रेझेंट करत होते. त्यामुळे ना त्यांना इतकं भारी वाटत होतं. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला? असेच प्रोजेक्ट बघून तुम्हालाही काहीतरी वेगळा प्रोजेक्ट बनवण्याची इच्छा नक्की होईल, म्हणून आजचा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासोबत शेअर केला. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल लाईक, शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. थँक्यू ऑल. थँक्यू.